अरे 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 हां, तर मग आता इथे तिसरी ओळ असं म्हणते, एक दिवस तो शाळेत उशिरा पोचला. एक दिवस, वन डे, तो म्हणजे ही शाळेत उशिरा पोचला. आता येणार लगेच क्रियापदाचं दुसरं रूप. रीचला ईडी लागतो, रीच्ड होणार वन डे ही रीच्ड, उशिरा म्हणजे लेट, आणि शाळेत म्हणजे इन स्कूल. मग तो वाक्य होणार वन डे ही रीच लेट टू स्कूल. म्हणजे 3 ओळी इंग्लिशमध्ये कसं झाल्या बघा. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायचा. वन्स अपॉन अ टाइम इन अ विलेज देअर लिव्ड अ लेझी बॉय. तो नेहमी उशिरा उठायचा. ही ऑलवेज वोकअप लेट. एक दिवस तो शाळेत उशिरा पोचला. वन डे ही रीच्ड लेट टू स्कूल. आता चौथी लाईन. शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला, म्हणजे ल ला ली लोले, म्हणजे परत हा साधा भूतकाळ आहे. विचारणे म्हणजे आस्कला ईडी लागतो, आस्क्ड होणार टीचर्स, शिक्षकांनी, टीचर्स आस्क्ड हिम द क्वेश्चन, म्हणजे शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला. शिक्षकांनी म्हणजे टीचर्स, विचारणे म्हणजे आस्क, त्याला ईडी. टीचर्स आस्क्ड हिम म्हणजे त्याला, आणि प्रश्न म्हणजे क्वेश्चन. टीचर्स आस्क्ड हिम द क्वेश्चन. मग मराठीत आहे, त्याला उत्तर देता आले नाही. आता हे वाक्य आहे नकारार्थ, जिथे डिड नॉटचा वापर होऊन क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मग त्याला उत्तर देता आले नाही. ही डिड नॉट एबल टू आन्सर. काय म्हटलंय? ही डिड नॉट एबल टू आन्सर असं म्हणायचं बरं का. त्याला आपली चूक समजली. परत साधा भूतकाळ. त्याला आपली चूक समजली. ही समजणे म्हणजे रिअलाइज, त्याला डी लागतो. ही रिअलाइज्ड हीज मिस्टेक. चूक म्हणजे मिस्टेक. मग त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स. त्या दिवसापासून म्हणजे फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स तो वेळेवर उठू लागला. ही स्टार्टेड वेकिंग अप अर्ली. वाक्य होणार फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही स्टार्टेड वेकिंग अप ऑन द टाइम. ऑन द टाइम म्हणजे वेळेवर. मग पुढे तो नियमित अभ्यास करू लागला. ही बघा, नियमित म्हणजे रेग्युलर. ही स्टार्टेड डुईंग हिज होमवर्क रेग्युलरली. वाक्य बघा, ही स्टार्टेड डुईंग हिज होमवर्क रेग्युलरली. नियमित म्हणजे रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी झाला. ही झाला म्हणून बिकम नाही, बिकेम. ही बिकेम अ गुड स्टुडंट. ही बिकेम अ गुड स्टुडंट. आता ही अख्खी गोष्ट मराठी न वाचता फक्त मी मराठी बघेन डोळ्याने आणि जिभेने बोलेन. ते नीट ऐकून घ्या मी कसं बोलतोय बघ. Once upon a time in a village there lived a lazy boy. He always woke up late. One day he reached late to school. Teachers asked him the question. He did not
able to answer. He realized his mistake. From that day onwards, he started waking on time. He started doing his homework regularly. He became a good student. अशी ही गोष्ट साध्या भूतकाळातली आहे. आता ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आता तू ऐकलेली आहेस आणि प्राचीने पण ऐकलेली आहे. प्राची, so are you there now? Hello. Yes. So now you are going to tell me this story in English. Just read by your eyes and speak by your mouth. Just read Marathi and speak in English. So start now. Your time starts now. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायचा. Once upon a time, one lazy boy lived in a village. Once again. चुकलंय परत पहिल्यापासून. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायचा. Once upon a time, one lazy boy lived in a village. हा. या. तो नेहमी उशिरा उठायचा. तो नेहमी उशिरा उठायचा. Every day waking up तो नेहमी उशिरा उठायचा. एक मिनिट सर. Every day he waking up late. बरोबर का? नाही, मला सांगावं लागेल पुढे, पण तू बोल अख्खी गोष्ट सांग मला, मग मी तुला पुढे चुकलं ते. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचला. One day he reached school late. शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला. Teacher asked him two questions. त्याला उत्तर देता आलं नाही. He didn't able to answer. त्याला आपली चूक समजली. He realized his mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला. That day toward he waking up. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला. From that day toward onwards पासून onwards. Sorry, from that day onwards he waking up. He started waking up. Early. He started waking up early. हा, on time. तो नियमित अभ्यास करू लागला. He doing homework on time. He started doing his homework regularly. विद्यार्थी झाला. He started his homework regularly. तो चांगला विद्यार्थी झाला. He became a good student. हा, आता ऐक, बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, तर नीट ऐक आता कुठे काय म्हणतोय मी, म्हणजे परत तुला म्हणता येईल. बघा आता, एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायचा. लगे म्हणायचं, वन्स अपॉन अ टाइम इन अ विलेज देअर लिव्ड अ लेझी बॉय. तो नेहमी उशिरा उठायचा. ही वोक अप अर्ली रेग्युलरली. ऑलवेज, नेहमी म्हणजे ऑलवेज वजा. ही ऑलवेज वोक अप लेट. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचला. वन डे ही रीच्ड टू स्कूल लेट. शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला. द टीचर्स आस्क्ड हिम द क्वेश्चन. त्याला उत्तर देता आले नाही. ही डिड नॉट एबल टू आन्सर द क्वेश्चन. त्याला आपली चूक समजली. ही रिअलाइज्ड हिज मिस्टेक. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही स्टार्टेड वेकिंग अप ऑन टाइम. तो नियमित अभ्यास करू लागला. ही स्टार्टेड डुईंग हिज होमवर्क रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी झाला. ही बिकेम अ गुड स्टुडंट. तर अशा प्रकारे ही गोष्ट जी आहे ती तुम्ही मला सिम्पल पास्ट टेन्समध्ये सांगताय. आता
पुढच्या काळात सांगेन, पण तत्पूर्वी आता हर्ष तू मला गोष्ट सांगायची, मराठी वाचून इंग्लिशमध्ये सांगायची. सांग हर्ष. चुकली तर चुकली, काय टेन्शन घेऊ नकोस. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायचा. हा. Once upon time there lived in one lazy boy. ओके, ठीक आहे. तो नेहमी उशिरा उठायचा. He always wake up late. हा. एका दिवशी तो शाळेत उशिरा पोहोचला. One day he reached late to school. हा. शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला. टीचर asked him question. हा. त्याला उत्तर देता आले नाही. हा. He did not able to answer. हा. त्याला चूक समजली. He realized his mistake. व्हेरी गुड. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला. From that day he woke up on the time. तो नियमित अभ्यास करू लागला. He started doing homework regularly. तो चांगला विद्यार्थी झाला. He became a good student. क्या बात है, व्हेरी गुड. तर तू बसतोयस तर आई पण असते का आसपास? हो सर. हा, मग बघ आईला म्हणावं, बघ मी आता छान करायला लागलोय. आता हळूहळू आपण पुढे पण ही तयारी करायची बरं का. कीप इट अप, व्हेरी गुड. आता प्राची, आता हा जो ही गोष्ट जी आहे, द स्टोरी विच आय हॅव गिवन यू इज टोटली इन सिम्पल पास्ट टेन्स. नाउ आय वॉन्ट यू टू कन्वर्ट दिस स्टोरी in simple past tense in Marathi also and in English also. So Prachi, you are going to try it now. Come on, I want both in both languages, in simple present tense also and in English also. Come on. नाही, मी तुला मदत करू का थोडी? करू का? हा, हे बघ, एकदा एका गावात एक आळशी मुलगा आळशी मुलगा राहतो. तो नेहमी उशिरा उठतो. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचतो. शिक्षक त्याला प्रश्न विचारतात. त्याला तो उत्तर देता येत नाही. त्याला आपली चूक समजते. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागतो. तो नियमित अभ्यास करू लागतो. तो चांगला विद्यार्थी होतो. आता हे मी इंग्लिशमध्ये सांगतो बरं का. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहतो. वन्स अपॉन अ टाइम देर लिव्ह अ लेझी बॉय. तो नेहमी उशिरा उठतो. ही ऑलवेज वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. कारण इथं वेकला एस लागेल, कारण करता तो म्हणजे ही आहे. ही ऑलवेज वेक्स अप अर्ली, सॉरी लेट नाही का. सो ही ऑलवेज वेक्स अप लेट. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचतो. वन डे ही रीचेस टू स्कूल लेट. रीचेस बरं का, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हा. शिक्षक त्याला प्रश्न विचारतात. टीचर्स आस्क हिम द क्वेश्चन. त्याला उत्तर देता येत नाही. ही डज नॉट एबल टू आन्सर द क्वेश्चन. त्याला आपली चूक समजते. ही रिअलायझेस द मिस्टेक. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागतो. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही स्टार्ट्स वेकिंग अप अर्ली. तो नियमित अभ्यास करू लागतो. ही स्टार्ट्स डुईंग हिज होमवर्क रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी बनतो. ही बिकम्स अ गुड स्टुडंट. कळलं का? सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं केलं मी, कसं मॉडिफाय केलं ते, कुठे एस लागला, कुठे डज नॉट लागला एका वाक्यात, ते बघायचं आहे. आता ट्राय कर प्राची.
राहतो. एका गावात एक आळशी मुलगा राहतो. Once upon a time there lived one lazy boy. There lives one a lazy boy. a lazy boy. हा तो नेहमी उशिरा उठतो. हा He always wakes up late. हा wakes up. एक दिवस तो शाळेत उशिरा जातो. One day एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचतो. One day he reaches school late. शिक्षक त्याला प्रश्न विचारतात. Teacher asked him the question. त्याला उत्तर देता येत नाही. He wasn't able to answer. त्याला आपली चूक समजते. He realizes his mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागतो. From day onwards. That day onwards, he wakes up early. He starts to wake up early. He starts wake up early. तो नियमित अभ्यास करू लागतो. He starts. हे बघ असं म्हण. He starts doing his homework regularly. He starts doing his homework regularly. तो चांगला विद्यार्थी होतो. He became a good student. Becomes. He become good student. He becomes a good student. असं होईल ते. हा आता हर्ष व्हेरी गुड. छान बोलतोयस तू. सिम्पल पास्ट टेन्स छान केलायस. सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रयत्न कर. चुकलं तर चुकलं, मी मध्ये डिस्टर्ब नाही करणार आणि संपल्यावर मी सांगेन काय चुकलं ते. सुरू कर. सिम्पल प्रेझेंट टेन्स मराठी आणि इंग्लिश. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहतो. Once upon time in a village there lives very good. one lazy boy. Yes, there lives a lazy boy. बरोबर आहे तुझं. बरोबर आहे. There lives a lazy boy. तो नेहमी उशिरा उठतो. He always wakes up Very good. एका दिवशी तो शाळेत One day he reached to school late. reaches बरं का. He reaches. One day he reaches school late. शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला. टीचर आस्क्ड. थांब जरा. थांब. शिक्षक त्याला प्रश्न विचारतात. द टीचर्स आस्क हिम द क्वेश्चन. आस्कला ईडी नाही लावायचा. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हा. पुढे घे. त्याला उत्तर देत नाही. त्याला उत्तर देता येत नाही. He does not able to answer. Yes, very good. Realizes his mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागतो.
दॅट डे लागतो. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड वेकअप ऑन द टाइम. तो नियमित त्या दिवसापासून तो नियमित अभ्यास करू लागतो. डू इन होम. तो नियमित अभ्यास करू लागतो. तो नियमित अभ्यास करू लागतो. हा. तो नियमित अभ्यास करू लागतो. ही स्टार्टेड ऑनवर्ड होमवर्क इन रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी झाला. ही बिकेम अ गुड स्टुडंट. हा थांब, शेवटच्या 3 ओळी आहेत ना, त्या गडबड झाली बघा. आता त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागतो. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही स्टार्ट्स वेकिंग अप ऑन टाइम. तो नियमित अभ्यास करू लागतो. ही स्टार्ट्स डुईंग हिज होमवर्क रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी बनतो. ही बिकम्स अ गुड स्टुडंट. असं ते होतं बरं का. आता तू मला नंतर लिहून पाठवायची आहे. तर या ठिकाणी मी काय केलं, आज विद्यार्थी फक्त 2च आहेत. तर मी या जो पॅराग्राफ आहे सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, ह्यावरती मी तुम्हाला प्रश्न उत्तरं इंग्लिशमध्ये पाठवणार आहे. तर मी उत्तरं पण इंग्लिशमध्येच मला पाठवायची आहे. आज बॅचला कोणी नसल्यामुळे या 2 पॅराग्राफ्स मी घेतलेले आहेत. उद्यापासून रेग्युलर सुरू करू. सगळ्यांना तंबी देतो की उद्यापासून सुरू. सर्वांनी अटेंड व्हायचं आहे. जे बसणार नाहीत त्यांना मी कट करेन. आजचा दिवस ओके, उद्यापासून रेग्युलर सर्वांनी बसायचं आहे. करणला पण सांगितलं आहे आणि ती वैशाली राजलक्ष्मीनं पण सांगितलं आहे. आज 2घंच बसलेत. दोघांना मी आता 2 पॅराग्राफवरती मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आन्सर्सची तयारी ठेवा. प्राची, लक्षात आलं मी काय बोललो आहे का? प्राची आहे? हां. So I will give you some of the questions related to this passage. It is simple past tense also and it is simple present tense also. In both passages, I will send you some questions and I expect your answers in English only, not in Marathi. And may it be wrong, don't worry about it. Okay? Yes or no, Prachi? हां. हर्ष, मला तू आता इंग्लिशमध्ये प्रश्न पाठवणार आहे. तुम्हाला उत्तरं पण पाठव. आणि चुकली तर चुकली, कुणाला विचारू नको. चुकलेली उत्तरं जर चालली तर चालेल. मी उद्या तुम्हाला रिपेअर करून सांगेन. चालेल का हर्ष? हां. थोड्याच वेळात मी तुम्हाला प्रश्न कमीत कमी 2-2 पॅराग्राफमध्ये मिळून एक 5 ते 6 प्रश्न मी पाठवणार आहे. उत्तरं मला लिहून पाठवा. ओके? हॅव अ नाईस टाईम. सी यू फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स ऑन रेग्युलरली. या, बाय. सी यू. या.